हॅलो, हाय, नमस्कार. मी सुप्रिया. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या किचन ब्लॉगमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत थंडीसाठी खास कॅल्शियमने भरपूर असे लहानांपासून मोठ्यांना आवडतील असे डिंकाचे लाडू. तर थंडीमध्ये आवर्जून केले जातात ते. तर ज्यांना गुडघ्यांचा किंवा मणक्याचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी खास रेसिपी आहे ही. चला तर पाहू रेसिपी. तर त्यासाठी मी सुकं खोबरं बारीक असं किसून घेतलेलं आहे 150 ग्रॅम. त्यानंतर खारीक पावडर, काजू, बदाम, डिंक 50 ग्रॅम, 50 ग्रॅम. त्यानंतर मखाने तेही 50 ग्रॅम घेतलेत. त्यानंतर गूळ आपल्याला किसून घ्यायचं आहे 200 ग्रॅम. 2 ग्रॅम वेलची पूड. तर सुकं खोबरं छान बारीक किसणीने किसून घेतलंय आणि हे आपल्याला एक 5 मिनिटं छान खमंग भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं कुरकुरीत झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तर खोबरंही छान भाजून झाले तर हे आपल्याला गार करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 200 ग्रॅम तूप घेतलंय. तर तळण्यासाठी डिंक, काजू, बदाम तर 100 ग्रॅम तूप घेतलंय मी. त्याच्यामध्ये आता डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर तूप गरम झालेलं आहे तर डिंक घातलाय त्याच्यामध्ये मी. तर पाहू शकता छान फुललाय डिंक. तर आपल्याला डिंक आता काढून घ्यायचं आहे. थोडासा लालसर झाला की काढून घ्यायचं आपल्याला आणि ह्यालाही थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर काजू, तर काजू 50 ग्रॅम घेतलेत. तेही आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचेत. तर काजूही तळून घेतलेत. पाहू शकता काजूही झालेत आपले, तेही काढून घेतलेत मी आता. त्यानंतर 50 ग्रॅम बदाम, तर तेही तळून घेते. तर बदाम तळताना गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर ते फुटतात, तूप अंगावर येऊ शकतं. तर मंद गॅसवर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर पाहू शकतात बदाम आता छान फुलायला लागले. बदामही भाजून झालेत तर हे काढून घ्यायचं आपल्याला थंड करून. त्यानंतर 50 ग्रॅम मखाने, तेही आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मखाने हलकेसे लालसर झाले तर हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता. त्यानंतर खसखस, ती भाजून घ्यायची. तर पाहू शकता खसखसही भाजून झाली आहे. त्यानंतर खारीक पावडर, तर ती आपल्याला मंद गॅसवरती भाजायची आहे. तर ती कढईला चिकटते. त्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे 1-2 चमच आणि तुपामध्ये पण छान परतून घ्यायची आपल्याला लालसर होईपर्यंत. त्यानंतर वेलची पावडर, ती त्याच्यामध्ये टाकून 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर पाहू शकता तर माझं आता सगळं ड्रायफ्रूट्स सगळे भाजून तळून झालेत. त्यानंतर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे पाटा वरवंटा आहे तर मी त्याच्यावरतीच करते, वाटून घेते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरवरती फिरवून घेऊ शकता. तर हे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे, ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे, म्हणजे हलकंसं जाडसर. त्यानंतर काजूलाही ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडेही पाटा वरवंटा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता. पाहू शकता झाले काजू पण. त्यानंतर बदामही ओबडधोबड वाटून घ्यायचेत आपल्याला.
ते बदामही वाटून झालेत. त्यानंतर डिंकही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर पाटा वरवंटा किंवा खलबत्ता जर असेल दगडाचं तर त्याच्यामध्ये चव छान लागते. तर झालंय सगळं वाटून आता. तर त्याच्यामध्ये खसखस अर्धी टाकली आहे मी. त्यानंतर सुकं खोबरं. तर छान आता थंड झालं आहे हे. तर ह्याला हलकंसं चुरून घ्यायचं आहे हाताने, हलकं बारीक करायचं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये खारीक पावडर, तर वेलची पण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर हे सगळं आपल्याला आता मिक्स करायचं आहे. त्यानंतर जे पाट्यावरती जे वाटलं होतं खारीक, काजू, बदाम, डिंक, तर तेही याच्यामध्ये मिक्स करायचं आपल्याला. तर तेही मिक्स करून घेते मी आता. तर मखाण्याच्या ऐवजी तुम्ही राजगिराही वापरू शकता. तर हे उपवासालाही चालतात लाडू. त्यानंतर गूळ. तर गूळही छान किसून घेतलाय. तर तोही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रणात या. त्यानंतर 100 ग्रॅम तूप गरम करत ठेवले मी. आता तूपही छान गरम झालंय. तर छान गूळही आपला मिक्स झालेला आहे. तर मी त्याच्यामध्ये आता तूप घालते. तर तूप घालून, तूप गरम आहे तर तुम्ही मग कलत्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता तूप घालून मिक्स केले मी आता मिश्रण. त्यानंतर आता लाडू वळून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजचे लाडू वळू शकता. तर माझ्याकडे वजन काटा आहे तर मी छान 20-20 ग्रॅमचे लाडू बनवलेत. त्यानंतर जी खसखस ठेवली होती ती लाडूला लावून घेते मी. तर दिसायलाही छान दिसतं आणि खातानाही छान लागतात लाडू. तर पाहू शकतात किती छान दिसतो लाडू. तर आता ह्याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि नक्की एकदा करून पहा आणि मला कमेंट करा की कसे झालेत लाडू. तर खायलाही खूप छान लागतात. तर एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.